या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरात घरफोड्या चेन स्नॅचिंगच्या घटना वाढलेल्या असताना चोरट्यांनी आता मंदिराकडे मोर्चा वळवल्याचं पाहावयास मिळत आहे। स्वागतनगर येथील हनुमान मंदिरातील दानपेटीसह 29,500 रुपयांचा रोकडवर डल्ला चोरट्यांनी मारला आहे। सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून रामचंद्र निरंजनचा निरंजन वय वर्ष 29 स्वागतनगर सोलापूर यांच्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत म्हटले आहे की स्वागत नगरातील मुख्य रस्त्यावर केंगनाळकर शाळेच्या बाजूला पश्चिममुखी हनुमान मंदिर आहे। चोरट्याने रात्री सामसूम झाल्यानंतर मंदिरातील स्टीलची दानपेटीसह रोख रकमेसह घेऊन जाताना पितळी घंटीही सोबत घेऊन गेलेला आहे। त्या दानपेटीत 25,000 रुपयांची रोकड, 3,000ची दानपेटी आणि 1,500 रुपयांची पितळेची घंटा असा एकूण जवळपास 29,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। याबाबत अधिक तपास हवालदार मंगेश गायकवाड करीत असून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।